आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2024चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये जे की 2024चा पीक विमा मंजूर होऊन वाटप देखील सुरू. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आता पीक विमा 2024चा वाटप सुरू झालेला आहे. तर यामध्ये निधी जिल्ह्यानुसार इथे वितरित करण्यासुद्धा सुरू झालेले आहे. अनेक जिल्ह्यांना रक्कम मंजूर झालेली असून काही जिल्हे प्रतीक्षेत आहे व पेंडिंग आहे. तर तुम्हाला आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज बघायला मिळेल. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये जे 4 उपाय आपण इथं पाहणार आहे, ज्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही. तर आता 2024चा पीक विमा या 29 जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेले आहे. तर आता पुण्यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की पुणे जिल्ह्यांमध्ये. आता जर तुमच्याकडे 2024चे पीक विम्याची पावती असेल, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळालेला नाही, तर अशाने 14447 त्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. 2 नंबरला इथे अहमदनगर टप्प्याने वाटप सुरू आहे, म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये, तुमच्या गावांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे नाशिक, जे काही पैसे इथं नाशिकमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये 2024चा जो काही पीक विमा आहे, बरेच दिवसांपासून इथं रखडलेला होता, अखेर वाटपास सुरुवात. तर तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. जळगावमध्ये जे आहे काही प्रलंबित आहे, म्हणजे पेंडिंगमध्येच आहे. जसं की त्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होतील तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. धुळेमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. नंदुरबार थोडा वेळ लागू शकतो नंदुरबारमध्ये. तर काही शेतकऱ्यांचे जी काही अडचण येत आहे बँक पासबुकची, त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही. बरेच जणांचे बँक पासबुक इनॲक्टिव्ह आहे. बरेच जणांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही. बरेच जणांची पीक नोंद नाही, त्यामुळे इथं टाईम लागू शकतो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप इथं सुरू झालेलं आहे. बीडमध्ये सुद्धा हळूगतीने, म्हणजे हळूवारपणे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम 2024चा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. उस्मानाबाद जे की 2024चा पीक विमा सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये सुद्धा चालू झालेलं आहे, जे की पीक विम्याची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही पीक विमा आहे 2024चा ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व त्यासाठी मंजुरी देखील मिळालेली आहे. परभणीमध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे. वाटपास टाईम लागणार आहे, जे की परभणी जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर येथे आपलं हिंगोलीमध्ये पुढील प्रक्रिया सुरू आहे. पुढील जे की 5 ते 7 दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पीक विमा जमा होईल. नांदेडमध्ये काही टप्प्यांमध्ये इथं पीक विमा बाकी आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये व काही तालुक्यांमध्ये सुद्धा निधी रखडलेला आहे, लवकरच वाटप होणार आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहे, त्यानंतर अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर इथं आपलं अकोल्यामध्ये वाटपसुद्धा सुरू आहे. त्यानंतर बुलढाणामध्ये सुरू आहे. वाशिममध्ये आलेला जो काही निधी आहे ते लवकरच वितरित करण्यात येणार आहे. यवतमाळमध्ये सुद्धा मोठा निधी इथं आलेला आहे. त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा चालू आहे. भंडारामध्ये दावा जे काही इथं करण्यात आलेलं आहे, जे की बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळालेला नाही. तर गोंदियामध्ये काही दिवसातच इथं जमा होणार आहे. चंद्रपूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे. तर आता अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर असे जे काही जिल्हे आहेत, तर ज्या जिल्ह्यातील पंचनामे लेट जातील, आराखडा लेट जाईल, तेवढाच उशीर तुम्हाला पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल, तेवढाच लेट होणार आहे. त्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा सुरू आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरू आहे. सांगलीमध्ये निधी कमी आलेला आहे, लवकरच वाटप सुरू होणार आहे. जे काही सातारामध्ये अपडेट सुरू आहे, लवकरच त्या संदर्भात अपडेट येईल. पीक विमा जमा व्हायचं राहिलेलं आहे. तर जे काही रत्नागिरीमध्ये सुद्धा वाटप व्हायचं राहिलेलं आहे. काही वेळा सिंधुदुर्गमध्ये जे की इथं वेळ लागणार आहे. ठाणेमध्ये सुद्धा इथं वेळ लागणार आहे. तर आता काही भागांमध्ये इथं टाईम लागणार आहे जे की पीक विमा संदर्भात. तर यामध्ये जे की 29 जिल्हे आहे, तर आता जमा कधी होणार आहे, तर अजून जे की 7 जिल्हे प्रतीक्षेमध्येच आहे, जे की फक्त 18 जिल्ह्यांमध्येच इथं वाटप इथं होतं आहे. त्यानंतर पुढील जे की 7 ते 10 दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर ज्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा झालेला नसेल, तर त्यांसाठी काय 4 उपाय आहेत ते आपण इथं पाहणार आहे.
सर्वप्रथम तुम्हाला बँक पासबुक अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅपिंग चेक करायची आहे. तक्रार पोर्टलवरती तुम्हाला चेक करायची आहे. त्यानंतर जिल्हा कृषी कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे, जेणेकरून पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल, किंवा तुम्ही पीक विमा पोर्टलवर जाऊन सुद्धा चेक करू शकता की तुमचा पीक विमाचा फॉर्म अप्रूव्ह झाला का. त्यानंतर अप्रूव्ह जर झालेला नसेल, पेंडिंग असेल, रिजेक्ट असेल, तर काय त्रुटी आहे ते तुम्हाला चेक करायची आहे. त्यानंतर आता पुण्यामध्ये जे की 215 कोटी रुपये इथं निधी आलेला आहे. अहमदनगरमध्ये 350 कोटी रुपये इथं आलेला आहे. नाशिकमध्ये 295 कोटी निधी इथं आलेला आहे. जळगावमध्ये 180 कोटी रुपये निधी इथं आलेला आहे. धुळेमध्ये 110 कोटी रुपये निधी इथं आलेला आहे. त्यानंतर वाटप देखील सुरू होणार आहे. इथं नंदुरबारमध्ये 65 कोटी रुपये वाटप सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू. बीडमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू. त्यानंतर उस्मानाबादमध्ये 75 कोटी रुपये वाटप सुरू. त्यानंतर लातूरमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू. परभणीमध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू. हिंगोलीमध्ये 78 कोटी रुपये वाटप सुरू. नांदेडमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू. अमरावतीमध्ये 140 कोटी रुपये निधी वाटप सुरू. अकोल्यामध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू. तर यामध्ये आपण अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, तर हे जिल्हे बघितलेले आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे आपला बुलढाणा 130 कोटी रुपये वाटप सुरू. वाशिममध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू. यवतमाळमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू. नागपूरमध्ये 155 कोटी रुपये वाटप सुरू. भंडारामध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू. गोंदियामध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू. चंद्रपूरमध्ये जे की 90 कोटी रुपये वाटप सुरू. गडचिरोलीमध्ये 50 कोटी रुपये वाटप सुरू. कोल्हापूरमध्ये 175 कोटी रुपये वाटप सुरू. सांगलीमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू. सातारामध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू. जे की रत्नागिरीमध्ये 85 कोटी रुपये. सिंधुदुर्गमध्ये 65 कोटी आणि ठाणेमध्ये 190 कोटी. तर या जिल्ह्यांमध्ये निधी आता वाटप सुरू झालेला आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता पीक विम्याची रक्कम तुम्हाला जमा झालेली नसेल तर तक्रार करून कशा पद्धतीने पीक विमा मिळवता येणार आहे, सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.